नमस्कार मित्रांनो, मी आहे संभव। मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला होळीच्या खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, आज आहे होळी आणि आजचा हा व्हिडिओ होळीबद्दलच आहे। मित्रांनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की होळीमध्ये नारळ का टाकतात। मित्रांनो, होळी हा सण फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो। मित्रांनो, होळी हा सण संपूर्ण भारतात खूप मोठ्या जल्लोषाने साजरा केला जातो। मित्रांनो, होळी हा सण वाईट गोष्टींवर चांगल्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो। मित्रांनो, या दिवशी लोक एकमेकातील मतभेद विसरून एकत्र येतात आणि होळीच्या दिवशी होलिका दहन केले जाते। तर मित्रांनो, होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असते। मित्रांनो, धुलीवंदनाच्या दिवशी सर्वत्र रंगांची उधळण होऊन होळी साजरा केली जाते। मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत की होलिका दहनाच्या वेळी आपण होळीमध्ये नारळ का अर्पण करतो। चला तर मग मित्रांनो, आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। परंतु मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण झटपट आपल्या व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करून घ्या। तसेच आपल्या चॅनलला देखील सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना लवकरात लवकर शेअर करा। मित्रांनो, नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणांचे प्रतीक मानले जाते। त्यामुळे पूजेमध्ये नारळाला विशेष महत्त्व आहे। नारळाला कामधेनू तर नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हणले जाते। मित्रांनो, होलिका दहनाच्या दिवशी आगीमध्ये जर आपण नारळ अर्पण केला तर आपली जी घरातील आर्थिक स्थिती असते ही सुधारण्यास मदत होते। तसेच घरातील व्यक्तींवर असलेला कर्जाचा डोंगर देखील हलका होण्यास मदत होते। त्याचबरोबर अशी देखील समजूत आहे की नारळाला होळीच्या अग्नीत जर समर्पित केले तर त्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना शुभ आशीर्वाद प्राप्त होतात। मित्रांनो, होलिका दहनाच्या दिवशी कापूर टाकून नारळ जाळल्यास तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागण्यास मदत होते असे देखील मानले जाते। मित्रांनो, होळी दहनाला जाण्याच्या पूर्वी एक नारळ घरामध्ये हातात धरा। अशी खात्री करा की त्या नारळाची शेंडी बाहेरच्या बाजूला असेल। तो नारळ आपल्या संपूर्ण घरातून फिरवून होळी दहनाच्या वेळी होळीच्या अग्नीत समर्पित करा। यामुळे आपल्या घरातील दुःख दारिद्र्य निघून जाते असे शास्त्रात मानले आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही सामान्य माहिती आहे। मित्रांनो, या व्हिडिओद्वारा कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा।